सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताच अनेक इच्छुकांनी आपल्या मैदानामध्ये आपली इच्छा व्यक्त केली, पण एक उमेदवार असा की कुठल्याही म्हणजे पक्षाचा किंवा पक्षाचा उल्लेख न करता अगदी बिनधास्तपणे त्या प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात केली आणि सर्वाधिक वेळ तुम्ही घेतला आणि विशेष म्हणजे पक्षाचं लेबल नसताना त्या प्रभागामध्ये फिरलात. किती नंबर प्रभागामध्ये फिरालात तुम्ही आणि काय काय सांगितलं? प्रभाग 7 मध्ये मी फिरती आहे आणि त्याच्यासाठी मी पक्षाचं जरी लेबल नसलं तरी माझ्या मागं माझे वडील पुरुषोत्तम बर्डे ह्यांच्या सामाजिक कार्याची 40 वर्षाची पुण्याई आहे. तो आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागं आणि ते पुण्याई त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आज सगळ्या लोकांच्या घरोघरी जाऊन पोहोचून माझा प्रचार. का विश्वास कसा की तुम्ही गेल्याबरोबर लोक तुमचं स्वागत करतायत आणि ते 40 वर्षाची पुण्याईच ही तुम्हाला कामी आली? नक्कीच. आणि 40 वर्षाची पुण्याई पण आणि 25-30 वर्ष झालं मी तिथं वाढले. माझं पूर्ण शिक्षण KG to PG सगळं तिथं झालेलं. तिथं सायकलीवरनं मी तो भाग हिंडलेले खेळलेले. तिथले अर्धे लोक मला लहानपणापासून मोठं झालेलं बघितलं. त्यामुळं ते नाळ जोडली आहे माझी त्या भागाची आणि आपल्या घरात जसं आपण कम्फर्टेबल असतो त्या पद्धतीने मी त्या भागामध्ये वावरते सध्या आणि मला तसाच रिस्पॉन्स मिळतो. मला वाटतं त्या प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाचं की प्राध्यापक एक प्रतिनिधी आता त्याला मिळतोय त्या प्रभागाला. काय अपेक्षा आहे? जनतेच्या अपेक्षा खूप आहेत. त्यांची एक साधी अपेक्षा ही आहे की नगरसेवकांनी संपर्कात राहावं. तर माझा तो एक खूप मोठा काय म्हणतील मी नगरसेवकाची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर येईल या आत्मविश्वासाने सांगते की मी संपर्कात सातत्याने राहील आणि शक्य होईल तेवढे प्रयत्न त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत सोडवण्याचा प्रयत्न माझा. नामनिर्देशन पत्र भरले तुम्ही आज. नामनिर्देशन पत्रामध्ये शेवटच्या रकान्यात 100 किंवा 500 शब्दामध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी आवश्यक मार्गदर्शन ठरणारा एक लेख द्यायचा आहे. थोडक्यात तुम्ही प्राध्यापक आहात, निबंध लिहायला सांगितला होता. काय लिहिला निबंध? प्राध्यापक जरी मी असले तरी मी म्हणले आता जसं की ज्या त्या निबंधामध्ये काय लिहिलं? 500 शब्दात काय लिहिलं? आता मी प्रत्येक मला आठवणार मी आत्ता जे डोक्यात आहे ते सांगते की जरी असलं तरी ज्या लोकांच्या समस्या आहेत ना त्या फार बेसिक येतो आणि त्या बेसिक समस्या सॉल्व करण्याची त्यांची अपेक्षा आहे. आणि रस्ते, ड्रेनेज, नळ, दिवाबत्ती म्हणजे जी नगरसेवकाची कामं आहेत आणि ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यावरच काम करण्याची गरज आहे. म्हणजे नागरी सुविधा हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं. ती प्रायोरिटी राहील आणि मग त्यानंतर आमचं ॲडिशनल व्हिजन सुरू होणार. पण पहिली प्रायोरिटी आधी नागरिकांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे आणि मग त्यानंतर आम्ही अजून बेटर आमच्या व्हिजननी काम करू. कुठलं फुल खेळेल? मी मगाशी जसं म्हणले मी एवढंच सांगेन की हा रंग नाही तुम्ही भगवा हा सोडणार नाही आहे मला माहित आहे, पण कमळ फुलणार एवढं नक्की आहे? कडवट हिंदुत्ववादी विचारातून वाढलेले कमळ पण कडवट हिंदुत्व सांभाळणारच आहे. मी तेच सांगते, आम्ही कडवट हिंदुत्ववादी विचारातून वाढलेलो आहोत अगदी जन्मापासून ते आत्तापर्यंत. ते विचार आमच्या मनावर मेंदूवरती बिंबलेले आहेत. ते विचार आम्ही सोडणार नाही. बर्डे साहेबांचं खूप मोठं स्वप्न होतं एक लोकप्रतिनिधी होण्याचं. ते लोकप्रतिनिधी आहेतच. नाही ते लोकनेते आहेत. लोकप्रतिनिधी होण्याचं एक स्वप्न होतं. ते आज स्वप्न पूर्णत्वास येताना दिसतंय असं वाटतं तुम्हाला? माझी इच्छा आहे. त्यांचा जो संघर्ष आहे 40 वर्षाचा त्या संघर्षाला कुठंतरी एक छोटीशी आनंदाची किंवा यशाची पावती त्यांच्या पायाखाली अर्पण करण्याचं माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे आणि मला ते हे करायचं. म्हणजे साहेबांची खूप मोठी ताकद तुमच्या मागे. मी म्हणलं ताकदीपेक्षा पण साहेबांच्या समाजकार्याची पुण्याई जो आपण आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आईवडिलांची पुण्याई म्हणतो ना ती माझ्या पाठी आहे आणि मी ती घेऊन चालली आहे. कशा पद्धतीनं मदत करता? कशा पद्धतीनं म्हणजे आम्ही जवळपास 25 ते 30 वर्ष झाला हा भाग लढवत आहे. त्यामुळे इथले जनता, इथले लोक, इथल्या समस्या आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे साहेबांना लोकनेते आहेत पण लोकप्रतिनिधीपद आजपर्यंत कुठलंही नव्हतं. तरी पण लोकप्रतिनिधीपद नसताना पण त्या भागातल्या समस्या साहेबांनी विविध माध्यमातून निधी आणून किंवा कुठल्या वेगवेगळ्या भागातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी कसं आहे, एखादं काम तुम्ही दुसऱ्याकडून करून घेण्यापेक्षा जेव्हा आपला स्वतःचा एक व्यक्ती असतो
की बाबा चल रे बाबा कर, त्याला जे वेटेज असतं त्यामुळे जे लोकांच्या जास्त समस्या आम्ही सोडू शकतो त्यासाठी हा आमचा यावेळीचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला तर माहीत असेल आम्ही जवळपास दरवर्षी इलेक्शनला उभारतो आहे आणि लोक भरभरून आम्हाला प्रतिसाद देतात. यावेळी पण तसाच लोक मतरूपी त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील आणि यावेळी आम्ही नक्की विजयी होऊ. काय आव्हान कराल लोकांना, जनतेला, मतदाराला? जनतेला मी आज घरोघरी जे आवाहन करते तेच मी तुमच्या माध्यमातून करेल की मी आज 15 दिवस पुढचे तुमच्यासमोर एक नगरसेवक पदाची जबाबदारी किंवा ती नोकरी मला द्या म्हणून मी तुमच्यापुढं माझा CV किंवा रेझ्यूम ॲज अ कॅन्डिडेट म्हणून प्रेझेंट करत आहे आणि तुम्ही ती जबाबदारी मला द्या आणि त्याची परतफेड मी नक्की करेन. एक शिक्षित लोकप्रतिनिधी असावा म्हणजे त्याला एक असं म्हणतात की राजकारणामध्ये सगळेच असावेत. वैचारिक अधिष्ठान असलेला जर का व्यक्ती राजकारणात आला तर राजकारणाची परिभाषा आणि राजकारणाची हालचाल एक सुसंस्कृतपणामध्ये त्याचं रूपांतरित होतं. हे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे प्राध्यापिका बर्डे ते म्हणत आहेत की मला फक्त मी रिझ्यूम देते, मला 15 दिवसामध्ये मला तुम्ही ती नोकरीची संधी द्यावी आणि नक्कीच त्या यशस्वी होतील ह्या शुभेच्छेसह ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.